शिंदेंना संपवून एक नवीन उदय. काँग्रेस नेत्याचं खूप मोठं सूचक वक्तव्य. सगळी परिस्थिती पाहून सरकारला जनता स्थगिती देईल असं वाटायला लागलंय. इतकं मोठं बहुमत मिळालं तुम्ही सांगत होता. स्वातंत्र्यानंतर कधीच मिळालं नव्हतं. आपसातले मतभेद भांडण इतके वाढले आहेत की सत्तेसाठी खुर्चीसाठी भांडण, त्यातूनच पैसा मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. पालकमंत्री नेमताना मंत्री नेमताना भांडण. नांदा सौख्य भरे तसं आता भांडण सौख्य भरे म्हणण्याची वेळ आली आहे. अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधलाय. पालकमंत्री वाटपावरून महायुतीमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा. आता पालकमंत्री बदललेत, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल. परवा उपमुख्यमंत्री, नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल. बदला आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधलाय. पालकमंत्री पदाच्या वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत. ते दरेगावला निघून गेलेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर वडेट्टीवार म्हणाले की तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. नाराजी दाखवून काही पदरात मिळेल एवढा विषय आहे. आमच्या शिंदे साहेबांची आजच्या राजकारणातील स्थिती बिकट आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी एक खूप मोठं वक्तव्य केलंय, कारण ते दोन्ही दगडावर हात मारून आहेत. मी शब्द वापरला तर चुकीचा अर्थ निघेल. शिंदे साहेबांची गरज संपली का आणि ते बाजूला व्हावेत? मला भीती वाटते की उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं. आता शिंदेजींना संपवून एक नवीन उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल, असं ते म्हणाले. त्यावर पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही उदय सामंत यांच्याबद्दल बोलत आहात का? तुम्हाला उद्या शिवसेनेत तिसरा नवीन उदय दिसेल. ही शक्यता नाकारता येत नाही, कारण ते दोन्ही दगडावर हात मारून आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.